आकाशवाणी नागपूर. राम औरंगाबादकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. परीक्षा पे चर्चा 2026 या कार्यक्रमानं स्वतःचाच गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मोडला असल्याची माहिती केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली. यंदा या कार्यक्रमासाठी 4 कोटींपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी ऑनलाईन सहभाग नोंदवला आहे. मागच्या वर्षी या कार्यक्रमात सुमारे 3.5 कोटींपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी करून जागतिक विक्रम केला होता. गुजरातमधल्या वेरावळ इथल्या प्राचीन सोमनाथ शिवमंदिराच्या गौरवासाठी वर्षभर चालणाऱ्या सोमनाथ स्वाभिमान पर्वाचा आजपासून प्रारंभ होत असून तत्वांशी तडजोड न करता उच्च सांस्कृतिक मूल्यांच्या रक्षणासाठी झटलेल्या भारतमातेच्या असंख्य सुपुत्रांचं स्मरण करण्यासाठी हे पर्व साजरं केलं जातं असल्याची भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमांवर व्यक्त केली. ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयानं देशभरात सरकारी नोकरीचा आमिष दाखवणाऱ्या एका टोळीचा शोध सुरू केला असून 6 राज्यांमधल्या 13 शहरांमध्ये जवळपास 15 ठिकाणांवर छापे टाकलेत. बिहार, पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू, गुजरात आणि उत्तर प्रदेशात हे छापे टाकण्यात आले. ही टोळी बनावट ईमेल खात्याचा वापर करून तसंच अधिकृत सरकारी डोमेनची हुबेहूब नकल करून नोकरीचं बनावटपत्र दाखवत होती. माजी सैनिकांची रॅली येत्या 11 जानेवारी रोजी आयोजनात आली होती. ती आता काही अपरिहार्य कारणामुळे 1 फेब्रुवारी रोजी होणार असं संबंधित विभागानं पत्रकाद्वारे कळवलं आहे. अमरावती मनपा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगानं निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, सुरक्षित आणि नियमानुसार पार पाडण्यासाठी प्रशासनाकडून विविध टप्प्यांवर काटेकोर नियोजन करण्यात येत असून त्याचाच एक भाग म्हणून आज अमरावती मनपाच्या झोन क्रमांक 1 ते 7 इथल्या सुरक्षा कक्षांमध्ये ईव्हीएममधील बॅलेट युनिट आणि कंट्रोल युनिट यांची सीलिंग प्रक्रिया अधिकृतरित्या सुरू करण्यात आली. नागपूर जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय आणि खाजगी आस्थापनांनी 1959च्या कायद्यानुसार आणि 1960 नियमावलीनुसार आपली माहिती, कौशल्य, रोजगार आणि उद्योजकता विभागाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन भरणं बंधनकारक आहे. तांत्रिक अडचणी असल्यास संबंधित कार्यालयाशी संपर्क साधावा असं जिल्हा कौशल्य विकास विभागाच्या सहाय्यक आयुक्त सुनंदा बजाज यांनी सांगितलं. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. पुढील बातमीपत्र रात्री 8:42 प्रसारित केलं जाईल. नमस्कार.